नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये। बघा आजची पोझिशन जवळपास डाऊनच आहे, सगळ्या मालाचे भाव डाऊन आहेत। वाटाणा त्याच्यापेक्षा बी डाऊन आहे। जो आपण भाव वाटाणा जवळपास असं समजा ना 10-15 रुपये कमी झालेला आहे रेट वाटाणा। व्यापारी बी सांगून राहिले आहे शुक्रवारचं मार्केट थोडं डाऊन राहते म्हणून यवतमाळ। बघू आता, तुम्ही व्हिडिओ बघूनच राहिले असेल तर तुम्हाला माहितच असणार। चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ बघू काय काय नाही पोझिशन तर सगळं सांगितलं आहे तुम्हाला। पाहून घ्या, ठोक चिल्लर रेट सगळे दिलेले आहे, बघून घेऊ आपण काय तर काय नाही तर। चला, व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करजा मित्रांनो, लाईक जरूर करजा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करजा आपल्याला, आणि जास्तीत जास्त शेअर पण करजा। चला, काठीला वांगे दिसून राहिले, ढेमसे दिसून राहिले, लौकी बी दिसून राहिली मला, रताळे बी दिसून राहिले आणि काठी ब्रोकली दिसून राहिली मला। भाऊ कळ बघा, ब्रोकलीचा माल बी, फुलगोबी बी। भाऊला विचारू टमाटे वाढले का, काही कमी झाले? इस्रायल भाई आले आहे, मिरची पण आहे त्याच्याकडे, मिरचीची पण भाव विचारू। चला आता आपण पोरवाला मध्ये आलो मित्रांनो, बघून घ्या। चवडीच्या शेंगा विचारू भाऊला आपण, काय मध्ये पोझिशन तर किती किलोची पन्नी आहे ते पण विचारू। भाऊ चवडी शेंगा काय भाव खबर आहे? चवळी शेंगा 30 रुपये, 30 रुपये किलो आहे ना। पन्नीचं वजन जवळपास 19 किलो 20 किलो 19-20 भरते आहे ना। मेथी आलती का आज? मेथी होती। का भाव खपली आज ठोक मध्ये? का भाव खपली? 35-40 खपले आहे ना। चांगलं भाव भेटत मेथीला। हो भाऊ, खाता खाता फोटो तुमचा द्या। मुंगना विचारू का पोझिशन आहे? मुंगना 50 रुपये किलो, 50 रुपये किलो बस। 50 रुपये किलो बस। चलो, कुठं म्हणजे आलो आपण, विचारू भाऊकर थोडासा माल कमी आहे का बरं कमी आणला आज माल, विचारू भाऊला आपण। भाऊ बी विचारू, भाऊ आज माल कोण कमी आणला? भाऊ शुक्रवार का एवढं फिले जाऊन डायरेक्ट हसते जास्त, म्हणजे नुकसान होत आहे सर सांगा, नुकसान म्हणून शुक्रवारी आपण जास्त माल आणत नाहीये। शुक्रवारचा माल जास्त आणते। त्याला तेज मिरची का भाव विकू राहिलो आपण? 50 रुपये किलो, 50 रुपये। आणि भेंडी? भेंडी 40 रुपये किलो, भेंडी 40। मित्रांनो बघा, भेंडी 40 रुपये किलो आहे आणि तेज मिरची 50 रुपये किलो आहे। चला, शुक्रवार आला मित्रांनो, शुक्रवारी थोडा बाजार पडून राहिलेला आहे आमच्या इथचा। कारण काय? कारण नाही आवक जास्त होऊन राहिली, याचा अर्थ असा जवळपास उठाव कमी आहे, त्याच्यामुळे बाजार पडून राहिला आमच्या इथचा। चला आपण भारत कंपनीत जाऊ, भाऊला विचारू टमाटे वाढले का, काही कमी झाले? इस्रायल भाई आले आहे, मिरची पण आहे त्याच्याकडे, मिरचीची पण भाव विचारू आणि टमाट्याचे पण भाव विचारू। इस्रायल भाऊ, टमाट्याची पोझिशन बोलो। टमाटे बहुत डाउन है, टमाटे बता 100 रुपए कैरेट। 100 रुपये कॅरेट? सही में? अरे बाप रे, 100 रुपये कॅरेट। सुपर माल, आवक ज्यादा भाव कम। आवक ज्यादा भाव कम, 100 रुपये कॅरेट। मिरची? मिर्ची 40 रुपये किलो, 40 काळीवाली। गाड़ी वाली फायदा। मिरची 40 रुपये किलो मित्रांनो बघा। काळीवाली मिरची बी थोडीशी कमी झाले भाव, आणि ते फिकीवाली हो आपण खापले 20-25 की 20-25 बिकी ना। चलो, संभार बा, संभार बढ़िया संभार दिसू राहिला, मेथी भी बढ़िया है, संभार तो एवढा खास आहे। दाखवा संभार बडा। अरे बाप रे, का भाव म्हणते? सिर्फ 30 है, सिर्फ 30? 50 में 2 किलो। और मेथी क्या भाव बेचते भैया? मेथी भी 30 है, मेथी भी 30 है। मेथी भी जोरदार है। जोरदार है क्या? देखिए ना तुमने, हाँ ये देख लो, जोरदार बोले नहीं, जोरदार है। 30 रुपए। ये सिर्फ 30। सेबू देखो, आओ इधर। शेपू बढ़िया है क्या अपने पास? मारो इसको, शेपू 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 देखो क्या भाव बोल रहे? ये सिर्फ तुम्हारे को 30 लगेंगी बस। 30? शेपू भी कम हो गई फिर। चल, गड्डी वाले को 10। आज गाजरची का पोझिशन आहे? 20 रुपये किलो, 20 भाव, फक्त 20 रुपये किलो आहे? फक्त 20 रुपये किलो। बाप रे, हे काकडी? काकड़ी भी है, काकड़ी 20 रुपये किलो। काकडी भी 20 रुपये किलो। अरे ओ, वांगे 20 आहे का मग? वांगे 15 है, 20 है। 15-20 रुपये आहे ना। सलमान, काय म्हणते पोझिशन? टमाटर पोजीशन डाउन है, डाऊनच आहे ना सध्या? काय म्हणते तरी? 10 रुपये 8 रुपये 10 रुपये 8 रुपये किलो, चल, 100 रुपये कॅरेट। 100 रुपये कॅरेट। भाऊ वटाणा 100 में 5 किलो, 100 में 5 किलो बटाना। फक्त एवढा चांगला? अरे बाप रे, एवढा सस्ता वटाणा 100 में 5 किलो। ठोकचे भी भाव पाहू आपण, कट्ट्याचे भाव काय राहणार आहे तर बघा, समोर गेल्यावर बघू आपण ठोकचे पण भाव। चला आपण एच कंपनीत जाऊ। काठीला वांगे दिसून राहिले, ढेमसे दिसून राहिले, लौकी बी दिसून राहिली मला, रताळे बी दिसून राहिले आणि काठीला वांगे आहे ना पन्नी? काठी वांगे 100 रुपये पन्नी, 100 रुपये पन्नी। 100 रुपये पन्नी। आणि हे 10 रुपये किलो, 15 रुपये किलो। किती किलोची पन्नी भरण ते? 20 किलो की पन्नी है क्या? और ये लौकी 100 रुपये पन्नी, 100 रुपये पन्नी। पन्नी बापरे, 20 किलो है? ये 15-16 किलो। 15-16 किलो। आणि रतालू रतालू 200 रुपये पन्नी, 200 रुपये पन्नी। 30 किलो भरती। 30 किलो भरती? अरे बाप रे बाप, भाव डाउन हो गया ना अभी। बीट क्या बोलते? 10 रुपये किलो। 10 रुपये किलो।
चला आता बिरसा कंपनीत जाऊ आपण. बघा भाऊकड चवळीच्या शेंगा बी राहते, ठोक ठोकच रेट आहे. हे मग बारीकवाले होते ते आपण मोठ्याचे रेट पाहिले आपण. आणि हे अद्रक अद्रक येतच राहते राजू भाऊकड. अद्रक अद्रक राजू भाऊ पहिले भाव सांगून द्या मला. अद्रक काय भाव चालू? 40. आणि ढेमस डेमो 30, आणि चवळीच्या शेंगा 30 रुपये. 30 रुपये किलो आहे ना. हा, इकडं वा. तुमचा हा कास्ता. चला ताज कंपनीत जाऊ आपण. बघा हे वटाना वटाना कट्ट्याचे रेट विचारू आपण. चिल्लर मध्ये तुम्ही वही तो बोला चिल्लर में 20 बिक रहा, कट्टे में 20 रुपये. अरे वो चिल्लर में 20 है ना. 18-19 रुपये चालू आहे. 18-19 चल 19-20 का फरक आहे. 19-20 का फरक आहे थोडा बहुत. कैरी कैरी द्या पाप. कैरी मित्रांनो, कैरी बढिया कैरी दिसू राहिली मला भाऊला. भाऊ कैरी का भाव रे? कैरी बघा आज पुण्यात भाजीचे रेट दिसून नाही राहिले मला. बघा भरीत वांगे का भाव राहू? 40 रुपये किलो. भरीत वांगे काळेवाले 40 रुपये किलो. बाप. चला आपण शिवास मध्ये आलो मित्रांनो. ब्रोकली दिसून राहिली मला भाऊकळ. बघा ब्रोकली, ब्रोकलीचा माल बी फुलगोबी भरपूर येऊन राहिली. ढेमच घेऊन राहिले आपल्या भाऊला. बघा अरे दादा ब्रोकली काय म्हणते जयबे? 15 रुपये किलो. आणि फुलगोबी 50. 120 रुपये पन्नी. 10 किलो. 10 किलो आहे. 15 किलो आहे का? पदिना 100 रुपये किलो. 100 रुपये किलो गिरता है ना. समार 30 रुपये किलो. M1 समार. मेथी 30 रुपये किलो. मेथी 30 रुपये किलो. और पालक पालक 10 रुपये किलो. पालक 10 रुपये किलो. गावरानी पालक 10 रुपये किलो. सेबू 30 रुपये किलो. शेपू भी है. शेपू भी 30 रुपये किलो है. देखो शेपू पाल 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. पाल कांदा 20 रुपये. भाई चांद टमाटर है आज 20 रुपये केजी. मजाक कर रहा क्या? सही में ना. बढ़ गए क्या टमाटर? 10 रुपये किलो. हाँ 10 रुपये किलो. तशी आहे ना. चला व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करता मित्रांनो. लाईक जरूर करता आणि चॅनलला सबस्क्राईब पण करता आपल्याला. आणि जास्तीत जास्त शेअर पण करता. चला मग.